गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हाईब रोज यूट्यूब चॅनलवर। तर थंबनेल आणि इंट्रो बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठं चाललो आहे ते। तर खूप दिवसापासून मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबला रील आणि शॉर्ट्स खूप येत होते त्रिमंदिरबद्दल। तर म्हटलं आज ठरवलं की जाऊयात तिथं। चला तर मग सुरुवात करूया आपली जर्नीची। तर मित्रांनो, पुणे सिटीमधून त्रिमंदिराकडे येण्यासाठी तुम्हाला कात्रज घाटामधून हा बोगदा क्रॉस करावा लागतो, जो की मला लहान असतानाच्या शाळेच्या ट्रिपची आठवण करून देतो। आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं या बोगद्यामध्ये। सकाळी लवकर आल्यामुळे या हायवेवर आम्हाला धुक्याने झाकलेला डोंगर आणि आभाळामागील आपल्याला उगवत्या सूर्याचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला। तर मित्रांनो, त्रिमंदिरपाशी पोहोचलेलो आत्ताच गाडी पार्क केली आहे। तुम्ही बघू शकता पुणे बेंगलोर हायवेच्या शेजारीच मंदिर आहे। आता आपण मंदिरात जाऊ वरती। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर पहिले तुम्हाला मंदिराच्या समोरचे सुंदर दृश्य पाहायला मिळतं। अशा झाडांमुळे मंदिराचं सौंदर्य दुपटीनं वाढतं आणि मनालाही खूप शांत वाटतं। माझ्या मते अशी छोटी आणि सुंदर झाडे प्रत्येक मंदिरासमोर हवी। तुम्हाला काय वाटतं? एवढे दिवस जे मंदिर आम्ही सोशल मीडियावर बघत होतो ते मंदिर आज आमच्या समोर आहे। मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। मंदिरावरती पूर्ण आभाळ आणि आभाळात लपलेला सूर्य। आहा हा हा, एवढा सुंदर व्ह्यू बघून मन अगदी खुश झालं। तर मित्रांनो, मंदिरामध्ये आलेलो सकाळी 8 वाजता आलो, त्यामुळे काय गर्दी नाही आहे। तुम्ही बघू शकता कोणच नाही मंदिरामध्ये, आम्ही दोघंच आहे। तर तुम्हाला पण सकाळी गर्दी वगैरे नाही पाहिजे असेल तर तुम्ही लवकर येऊ शकता, नाहीतर नॉर्मल टाईम आहे आपला। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत हे मंदिर चालू असतं। मंदिरामध्ये जाण्याअगोदर त्रिमंदिर हे नाव कसं पडलं, हे मंदिर बनवण्यामागचा उद्देश काय होता, याबद्दल थोडं जाणून घेऊया। तर त्रिमंदिर हे परमपूज्य दादा भगवान यांच्या संकल्पनेतून निर्माण झालं आहे। त्यांचे उद्दिष्ट धर्मांमधील भेदभाव दूर करणे आणि सर्व धर्मांचा आदर समान दृष्टीने केला जावा, यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे हे होते। या मंदिरामध्ये जैन, वैष्णव आणि शैव या 3 प्रमुख पंथांच्या मुख्य देवतांच्या मूर्ती एकाच छताखाली म्हणजे एका मंदिरामध्ये एकत्र स्थापित केल्या आहेत। या संकल्पनेमुळेच या मंदिराला त्रिमंदिर असे नाव पडले। आता मंदिरामध्ये जाऊन देवी व देवतांचे दर्शन घेऊया। मुख्य गर्भगृहात भगवान श्री सिमंदर स्वामी यांची भव्य मूर्ती आहे। गर्भगृहाबाहेर विविध देवी देवतांच्या मूर्ती आहेत। उजव्या बाजूच्या गर्भगृहामध्ये भगवान श्रीकृष्ण, श्रीनाथजी आणि तिरुपती बालाजी या देवतांची मूर्ती आहे। मंदिरामध्ये अतिशय भव्य असा सभामंडप आहे। तसेच डाव्या बाजूच्या गर्भगृहामध्ये भव्य शिवलिंग आहे आणि बाजूला त्रिशूल, ज्याला खूप सुंदर असा डमरू आहे, आणि मागील बाजूस माता पार्वतीची मूर्ती विराजमान आहे। तर मित्रांनो, तुम्ही आतमध्ये मंदिर बघितलंच असेल, खूप भारी आहे मंदिर। सगळं व्हाईट मार्बल का दगडामध्ये बनवलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसतं। याची सुंदरता खूप चांगली आहे, तुम्ही येऊ शकता। आणि साईडला सगळीकडे बघितलं तरी स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे। मला तर आवडलं मंदिर, खूप चांगलं आहे। याच वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आहे।
ह्या साईडला पण एक मंदिर आहे, तिथं पण जाऊया आणि पलीकडच्या साईडला पण अजून एक आहे, तिथं पण आपण भेट देऊया. तर आता आम्ही आलो आहोत मंदिराच्या बॅक साईडला. तुम्हाला इथं उनोद्री भवन असा बोर्ड दिसत असेल. तर या ठिकाणी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण मिळतं, ते पण खूप कमी दरात आणि तेही अनलिमिटेड आहे. तर मित्रांनो, आता नाश्ता करून बाहेर आलेलो आहे. नाश्ता खूप चांगला होता. पोहे, चिवडा, खाकरा आणि अजून काय होतं, मसाला चपाती आणि चहा खूप चांगलं होतं. तुम्ही पण येऊन इथं नाश्ता जेवण वगैरे करू शकता. तुम्हाला अनलिमिटेड भेटेल सगळं काही. मंदिराच्या दोनही बाजूला गार्डन एरिया आहे, जे की क्लासिक, सुंदर आणि स्वच्छ दिसत होता. जर तुमच्यासोबत लहान मुले आले असतील तर तुम्ही या चिल्ड्रन प्ले एरियामध्ये एन्जॉय करू शकता. मंदिराच्या समोरील बाजूस फाउंटेन म्हणजेच पाण्याचे कारंजे आहेत आणि त्याच्या बाजूला अशी छोटी छोटी सुंदर झाडे सुद्धा लावण्यात आली आहेत. यामुळेच या मंदिराचं सौंदर्य अजून वाढलं आहे. मला वाटतंय जर तुम्ही संध्याकाळच्या टाईमला मंदिरात आला तर तुम्हाला हे फाउंटेन नक्कीच चालू दिसतील आणि साईडला लाइटिंग्स पण आहेत, ज्यामुळे तुम्हाला इथं फोटो काढण्याचा मोह आवरता येणार नाही. तर मित्रांनो, त्रिमंदिराचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. मी तुम्हाला सगळे व्ह्यूज दाखवले. मंदिर कसं आहे ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो जरूर करा, म्हणजे सबस्क्राईब. तर भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय.